ट्रेंट ब्रिजवर इतिहास घडलाय, पण अभिमान वाटण्यासारखा नाही तर लाज वाटण्यासारखा। T20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वात मोठी हार आपण पाहिली आहे। या मॅचमध्ये इंग्लंडने टॉस जिंकला आणि आधी बॅटिंग करत भारतीय बॉलर्सचा अक्षरशः समाचार घेतला आणि नंतर जेव्हा भारताची बॅटिंग आली तेव्हा हर्षित राणा पॉवर प्लेमध्ये बॅटिंग करत होता। त्याला लवकर पाठवलं म्हणून नाही तर पॉवर प्लेमध्येच भारताचे 5 विकेट्स गेले होते म्हणून। ना सचिन सोबत बरोबरी केला जाणारा वैभव सूर्यवंशी टिकला, ना पंजाब किंग्सचा कॅप्टन श्रेयस अय्यर टिकला। मॅच संपल्यावर तर अक्षरशः ब्रिंग बॅक संजू अशा घोषणा दिल्या जात होत्या। मागच्या 5 T20 मॅचेस आपण हरलोय, तेही वर्ल्ड कप जिंकून आल्यानंतर। पाणी नक्की कुठे मुरतंय आणि चूक नक्की कुठे होते सांगतोय व्हिडिओत। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। पहिल्यांदा बॅटिंग करताना सुरुवातीपासूनच फिल्ड सॉल्टने भारतीय बॉलिंगवर अटॅक सुरू केला। त्याने फक्त 44 बॉल्समध्ये 70 रन्सची तुफानी इनिंग खेळली। त्याच्या इनिंगमध्ये 7 चौके आणि 3 सिक्सचा समावेश होता। दुसऱ्या बाजूला कॅप्टन जॉस बटलरने 36 धावांची महत्त्वाची इनिंग खेळत डाव स्थिर ठेवला। शेवटच्या ओव्हरमध्ये सॅम करनने फक्त 24 बॉल्समध्ये नॉट आउट 41 रन्स करत भारताच्या अडचणीत आणखी भर टाकली। 20 ओव्हर्सच्या शेवटी इंग्लंडने 7 आउट 201 रन्सचा स्कोर उभा केला। भारताकडून प्रिन्स यादव आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या, पण त्यासाठी त्यांनी भरपूर रन्स खर्च केले। अनुभवी अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनाही इंग्लंडच्या बॅटर्सनी सहज टार्गेट केलं। भारताच्या बॉलर्सकडे ना योग्य लाईन दिसली ना डेथ ओव्हरचं प्रॉपर प्लॅनिंग दिसलं। 202 रन्सचं टार्गेट मोठं होतं, पण भारतीय फॅन्सना आशा होती की अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांसारखे बॅटर्स लढा देतील। सुरुवातीला अभिषेक शर्मा आणि वैभवने काही आक्रमक शॉट्स मारले सुद्धा, पण त्यानंतर जे घडलं ते भारतीय फॅन्सना विसरणं अवघड आहे। विकेटची अशी पडझड सुरू झाली की एकाही बॅटरला इनिंग सावरणं शक्य झालं नाही। अभिषेक शर्मा 10, वैभव सूर्यवंशी 13, ईशान किशन 13, श्रेयस अय्यर फक्त 5 आणि शिवम दुबे 2 रन्सवर आउट झाले। अक्षर पटेलने 10 रन्स केले, पण तेही टीमला उपयोगी पडले नाहीत। इतर सर्व बॅटर्स एकामागून एक पवेलियनमध्ये परतत राहिले आणि फक्त 11.4 ओव्हर्समध्ये संपूर्ण भारतीय टीम फक्त 76 रन्सवर ऑल आउट झाली। इंग्लंडकडून जॉश टंगने 4 विकेट्स घेत भारतीय बॅटिंगचा कंबरडच मोडलं, तर जोफ्रा आर्चरने त्याच्या वेगवान स्पेलमध्ये 3 विकेट्स घेत भारताला पूर्णपणे बॅकफुटवर ढकललं। पण या पराभवाचं गांभीर्य फक्त 125 रन्सच्या फरकात नाहीये, तर त्यातून तयार झालेल्या निगेटिव्ह रेकॉर्ड्समध्ये आहे। T20 क्रिकेटच्या इतिहासात रन्सच्या फरकाने भारताचा हा सर्वात मोठा पराभव ठरला। यापूर्वी भारत कधीही 100 पेक्षा जास्त रन्सनी T20 मॅच हरला नव्हता। 76 रन्स हा भारताच्या T20 इंटरनॅशनल क्रिकेटमधला दुसरा सर्वात कमी स्कोर ठरला। एवढंच नाही तर भारत पहिल्यांदाच सलग 5 T20 मॅचेस जिंकण्यात अपयशी ठरला। आयर्लंड दौऱ्यापासून सुरू झालेली पराभवाची मालिका इंग्लंड विरुद्ध सुद्धा कायम राहिली। आणखी एक धक्कादायक आकडा म्हणजे T20 इतिहासात भारताने पहिल्यांदाच पॉवर प्लेमध्ये 5 विकेट्स गमावल्या। म्हणजे मॅच सुरू झाल्यानंतर पहिल्याच 6 ओव्हर्समध्ये भारताची बॅटिंग लाईनअप कोलॅप्स झाली होती। हे आकडे फक्त खराब दिवस सुरू आहेत हे दाखवत नाही, तर टीमच्या माइंडसेटपासून स्ट्रॅटेजीपर्यंत अनेक प्रश्न निर्माण करतायत। याहून मोठा प्रश्न म्हणजे भारतीय टीमचं बॅलन्स। अनुभवी खेळाडू फ्लॉप ठरतायत, तर नव्या प्लेयर्सवर अपेक्षेपेक्षा प्रेशर जास्त तयार झालंय। श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीवर आता गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत। मैदानावर योग्य वेळी बॉलर बदलणं, बॅटिंग ऑर्डर आणि मॅचचा टेम्पो कंट्रोल करण्यात टीम इंडिया पूर्णपणे अपयशी ठरली आहे। कोचिंग स्टाफची स्ट्रॅटेजी सुद्धा आता फॅन्सच्या निशाण्यावर आली आहे, कारण 1-2 मॅचेसचा प्रश्न राहिलेला नाहीये। सलग 5 मॅचेस न जिंकणं म्हणजे टीममध्ये काहीतरी फंडामेंटल चूक होते असल्याचं स्पष्ट दिसतंय। क्रिकेटमध्ये प्रत्येक मोठ्या टीमवर वाईट वेळ येते। ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका यांनाही अशा काळातून जावं लागलंय, पण महान टीमची ओळख पराभवात नसते, तर त्या पराभवातून ते कसा कमबॅक करतात यात असते। भारतीय टीमकडे प्रचंड टॅलेंट आहे, पण आता फक्त नाव मोठं असून उपयोग नाहीये। मैदानावर परफॉर्मन्स सुद्धा तितकाच मोठा असावा लागेल, कारण फॅन्सचा राग हा फक्त पराभवावर नाहीये, तर फाईट न करता सरेंडर केल्यासारख्या खेळावर आहे। आता पुढच्या मॅचेस भारतासाठी फक्त सिरीज वाचवण्याच्या नाही, तर कॉन्फिडन्स, प्रतिष्ठा आणि फॅन्सचा विश्वास पुन्हा मिळवण्याच्या असतील। उरला प्रश्न संजूचा, तर संजूला पुढच्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीममध्ये घेतलं नाहीये, तर मला तरी फार नवल वाटत नाहीये, कारण संजू सॅमसनच्या संपूर्ण करिअरची ट्रॅजेक्टरीच अशी राहिली आहे की हा गडी परफॉर्म करतो आणि मग सलग अपयशी ठरतो, पुन्हा परफॉर्म करतो आणि पुन्हा सलग अपयशी ठरतो। अशा इनकन्सिस्टंट खेळामुळे अनेक प्लेयर्स मोठे होऊ शकले नाहीयेत आणि संजूही त्याच रांगेत जातोय। प्रत्येक खेळाडूच्या जागेवर आपल्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे प्रेशर असलं तरी परफॉर्मन्सला पर्याय नाहीये। जरी 2 मुख्य विकेटकीपर्स आम्हाला या छोट्या टीमच्या दौऱ्यावर नको आहेत असं गौतम गंभीरने कारण दिलं आहे, तरी आजवर जे झालंय ते आपल्या समोर आहे। तुम्हाला काय वाटतं यावर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी पाहत राहा लगाव बत्ती।